आज आपल्या पवित्र पावनभूमी वसू जळगावमध्ये वाचा सिद्धी प्राप्त साधू वेदांताचार्य आपलं श्रद्धास्थान गुरुवर्य नारायण बाबांची ही 12वी पुण्यतिथी संपन्न होत आहे। आणि त्या निमित्ताने आदरणीय पूज्य रामगिरी महाराज, आदरणीय पूज्य शिवाजी महाराज, सर्व गावातील भजनी मंडळ आणि सर्व गावकरी मोठ्या उत्साहात ही पुण्यतिथी साजरी करतात। आणि विशेषतः आपल्या गावचे पुण्यतिथीचा कार्यक्रम एवढा होत असेल म्हणून ते आज मी डोळ्याने बघितलं माझ्या, आणि एवढा भव्य दिव्य कार्यक्रम बघितल्यानंतर माझ्या डोळ्याचे पारणे फुटले। मी तर तुमच्यावर खुश आहे आणि नारायण बाबा प्रसन्न आहेत। इतका सुंदर कार्यक्रम, इतका भव्य दिव्य हा कार्यक्रम, पुण्यतिथीचा कार्यक्रम आपण साजरी करतात, मोठी आनंदाची गोष्ट आहे। मी दरवर्षी येत जाईन आता। रात्री पांढऱ्याच्या पुलाजवळ कीर्तन होतं शिंगव्याला, आणि सकाळी आता काढायचं कीर्तन आवरवाडीला आहे। ती मला असं वाटलं शिंगवे आणि आवरवाडी काय 4-5 किलोमीटरचा फरक आहे, अंतर आहे। मग मी तिथंच मुक्काम केला, म्हटलं गडावर जा आणि या करण्यापेक्षा आपलं तिथंच मुक्काम केला आणि सकाळी जाऊ म्हटलं। पण सकाळी सकाळी आपल्या इथला फोन आला आपल्या लेकरांचा, मुलांचा। आणि मग माझ्या लक्षात आलं की नाही, आपल्याला वसू जळगावला बी जायचंय। मग आम्ही तिथून घाईने वसू जळगावला आलो। पण आलो, मला अतिशय मी भारावून गेलो तुमच्या कार्यक्रमाने आणि प्रसन्न वाटलं मला। इतका सुंदर कार्यक्रम, आणि माझं जर आज येणं झालं नसतं तर मला आयुष्यभर करमलं नसतं। आणि आजचा दिवस माझ्या जीवनातला सार्थक ठरला ही पुण्यतिथी। गडावर, तारकेश्वर गडावर जशी पुण्यतिथी होते ना, तशीच पुण्यतिथी आपल्या वसू जळगावामध्ये होती। आणि म्हणून एवढं चांगलं कार्य केलंय, हे चांगलं काम करण्यासाठी तुम्हाला बळ प्राप्त हो, उदंड आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य। आणि वसू जळगाव हे तारकेश्वर गडाचं आवडतं गाव आहे, लाडकं गाव आहे पहिल्यापासून। इथं त्यावेळेस आपण सप्ताह केला चिंचाच्या झाडाजवळ 2006ला। काय देखना सप्ताह झाला तो, एकदम आखीव रेखीव वळब्यात काम झालं सगळं। खूप सुंदर कार्य। आपल्या वसू जळगावची मंडळी अशी, एकदा का काम त्यांनी हाती धरलं ते काम आर नाही तर पार होतं। म्हणजे चिकटीने काम करतात। मुंगळा जसा ढेपीला लागतो, किती मागे जरी ओढलं मुंगळ्याला तर मुंगळा ढेप सोडित नाही, कांबरातून तुटन पण ढेप सोडणार नाही। तसं की आपले सर्व गावातले लेकरं आणि तुमच्या वडीलधाऱ्या माणसांच्या आशीर्वादानेच त्यांनी हे कार्य हाती घेतले। तुमचं त्यांना पाठबळ आहे, पाठीमागून प्रोत्साहन आहे, आणि म्हणून त्यांना उंच भरारी अशी आकाशात मारता येते। हे चांगलं कार्य केलंय।
एवढा गोड गोड कार्यक्रम आहे हा. पुढच्या वर्षी करीन. आणि आपले पूज्य रामगिरी बाबा, पूज्य शिवाजी महाराज, आपल्या गावातून सर्व टाळकरी मंडळी, आता नावं सर्वांचे घेतले नाहीत, पण सगळे माझ्या हृदयात आहेत, अंतःकरणात आहे, सगळ्यावर माझं प्रेम आहे. आणि तुम्ही पुरुष म्हणजे तुमच्या रूपाने साक्षात पंढरीनाथच आहे. तुम्ही पंढरीनाथ आहेत आणि तुम्ही साक्षात देवी आहात माता मावल्या. फक्त तेवढी मोठी नजर आमच्याकडे नाही ती देव दिसण्याची. तुमच्यातला देव बघण्याची दृष्टी गुरुवारी नारायण बाबाच्या चरणी प्रार्थना करतो की तुमच्यातला देव मला बघण्याची दृष्टी प्राप्त व्हावी. नाही का, नाथ महाराजांना पंढरपूरला आपलं रामेश्वरला कावड घेऊन चालले होते. नाथ महाराजांना गाढवात देव दिसले. प्रेममूर्ती नामदेव महाराजांना कुत्र्यात देव दिसले. भक्त प्रल्हादाला खांबात देव दिसले आणि कमाराला फुलात देव दिसले. मग फुलात देवे, खांबात देवे, तर तुमच्यात सुद्धा देवच आहे ना. असं ठिकाणच नाही की जिथं देव नाही. अर्जुना मी नसे ऐसा कवन ठावासे, परी प्राण्यांचे दैव कैसे, जे न देखती माते. अर्जुना सांग बरं, मी कुठं नाही, सगळ्या ठिकाणी. परंतु प्राण्यांचं जीवाचं नशीब थोडं कमी पडतं. सगळ्या ठिकाणी देव दिसत नाही. आणि सगळ्या ठिकाणी जेव्हा देव दिसला तर तो समाधानी सुखी राहतो. आणि गुरुवारी नारायण महाराजांची नजर, बाबांची दृष्टी म्हणजे आपलं हे सुरक्षा कवच होतं. आणि तुम्ही आमच्याकडे बघितलं की आमचं आयुष्य वाढतंय. आता सगळंच नाही बोलत, काही रामगिरी महाराजाला ठेवतो बोलायला. आता पुढे हे आवरवाडीचा कार्यक्रम घेतलेला आहे, ते ते माणसं वाट बघत असतील, तिथे आपल्याला जावंच लागेल, हे कधी. कुंडली गौरदे हरी विठ्ठल. या ठिकाणी जशी जी तारीख भेटेल, लक्ष द्या सर्वजण, बाबांचा सन्मान चालू आहे. बाबांची जी तारीख भेटेल, पूजनीय आदरणीय रामगिरी महाराजांचं आमचं गेल्या वर्षी बोलणं झालं होतं. रामगिरी बाबा म्हटले, बाबा जर काल्याला आले तर मी संध्याकाळचं कीर्तन करेन. टाळी वाजा. बाबा जर काल्याला येत असतील तर रामगिरी बाबा म्हटले, मी संध्याकाळचं कीर्तन करेन. म्हणून सर्वांच्या वतीनं, मी ग्रामस्थांच्या वतीनं आणि विनंती करतो, प्रार्थना संतोष मिस्त्री जी राष्ट्रीय त्यांनी मैकडे येते. संतोष मिस्त्री
ताली वाजवा कुंडली कवरले हरी विठ्ठल आणि या फुगडीनंतर आमच्या गावचे जावई शिवा मास्तर चौधर आणि त्यांच्या सौभाग्य होते वा 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 उदंबर महाराज मृदंगाच्या क्या बात है बारीक बारीक बरे मला बारीक करा वा कृष्ण काल नंबर महाराज सावकाश 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 हे बरे थोडस असतात बाबांची असतात बाबांची बघा जोर कसा सारखा लागलाय हा हा राधे 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 मुकुंदा मुरारे गोकुळ गोकुळ सरकार खेळलं पाहिजे आज
दीपक महाराज फुंदे आणि त्यांना
गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंद नरनारी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंद नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंद नरनारी संत सम्राट देहू निवासी असणारी जगद्गुरु तुकोबराय महाराजांची अभंगरूपी गवळण आज चिंतनासाठी निवडलेलं आहे. श्री क्षेत्र असणारं वसू जळगाव या पवित्र प्रांगणात पवनसुत हनुमंतरायाच्या या नगरीत महान तपस्वी संत पूज्य वैकुंठवासी गुरुदेव नारायण बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त चालू असलेला हा उत्सव मोठ्या भावनेने श्रद्धेने आपण सर्वत्र मंडळी एकत्र येऊन हा असणारा पुण्यतिथीचा सोहळा करतात म्हणून सर्वत्र गावकरी मंडळीला कोटी 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 धन्यवाद. टाळी वाजून आपलं सगळ्यांचं ही पुण्यतिथी आपल्या महापुरुषाची पुण्यतिथी. जरी बाबाची पुण्यतिथी नाही केली वैकुंठवासी गुरुहरी भीमसिंग बाबांचं एक वाक्य जरी संतांची पुण्यतिथी नाही केली संतांचं काही बिघडल्याशिवाय राहत नाही पण आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही. आपलं बिघडलेलं नीट व्हावं असं वाटत असेल तर अशा महापुरुषाची पुण्यतिथी म्हणून मोठ्या भावनेने श्रद्धेने संपूर्ण तरुण मंडळ आणि त्यांच्या मागे संपूर्ण गावकरी मंडळी राहून या उत्तर या पुण्यतिथीचा सोहळा आपण छान मोठा करतात. बोलता आपल्याला बाबा आपल्यातून शरीराने जाऊन 12 वर्ष झालेले बरं का. आपला पुण्यतिथीचा सोहळा आहे 6वा. गेले 6 वर्षापासून आमच्या असणारे हरिभक्तपरायण शिवाजी महाराज मंदिर असो टाकळीचे सगळे भजनी मंडळ असो गावातील सर्वत्र भजनी मंडळ असो आपण असो एकत्र राहून ही पुण्यतिथी करतात. याच्यात खरे कष्ट वाटतात आमच्या शिवाजी महाराजांना. अगदी सगळ्यांना जुळाजुळी करणं मोठा अवघड आहे.
हे आल्याच्या नंतर पाहायला सोपं जातं बरं का, हे पाहायला सोपं जातं, पण जावे त्याच्या वंशात तेव्हा पाण्यातील मासा झोप घेतो कैसा. हरिपाठ झाला पाहिजे, त्याच्या अगोदर काही कथा झाली पाहिजे, त्याच्यानंतर पंगत झाली पाहिजे, काकडा झाला पाहिजे, दिंडी झाली पाहिजे. हे सगळं असणारं आमचे शिवाजी महाराज मोठ्या धडपडीने करतात आणि आपण सगळे त्यांच्या मागं धावतात. वेळात वेळ देऊन आज पूजनीय श्रद्धेय गुरुदेव आदिनाथ बाबा सुद्धा या कार्यक्रमाला येऊन आजूकच या कार्यक्रमाची शोभा वाढवली. म्हणून जिकडं तिकडं असणारा आनंद आहे आपल्याला सगळ्यांना बाबांनी आशीर्वाद दिला. म्हणून आपण सर्वत्र असणारे ग्रामस्थ मंडळी उपस्थित आहे. आज काल्याचं कीर्तन आहे बरं का, काल्याचं कीर्तन आहे. भाकरी गोळा झालेले आहे, झाले ना भाकरी गोळा. आमटी तयार झाली ना, आमटी झाली पोरं, हा झाली ना. मग कशाला वेळ लावायचा, विठ्ठल जय जय नाही सावध लोक लगेच टाळ्या वाजायला सावध. तू काही कर, हा लगेच का जय विठ्ठल करीना. तर चांगलं आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि वस्तूजवळ गवळणी मंडळी जे भगवान बाबावर जे प्रेम आहे, जे वामन भाऊ महाराजावर प्रेम आहे, जे वैकुंठवासी गुरुदेव नारायण बाबा गुरुदेव भीमसिंग बाबावर जे प्रेम आहे, तेच तुम्ही प्रेम देता. येळेश्वर संस्थान तुमचा कायम आयुष्यभर ऋणी राहिल्याशिवाय राहत नाही. येता जाता बरेचसे माणसं हात करतात, खरं आम्हालाच पळपळ असते. इतकी पळपळ लग्न आहे ते, इतके कार्यक्रम आहे ते. कधी असं वाटतं आपणच लग्न हां तसं नाही बरं. तर त्याला भावना असते, श्रद्धा असते, आणि त्या भावनेला श्रद्धेला आम्हाला पळावं लागतं. आताच नाही का बाबा तिथून इथं आले, सगळ्यांना भेट दिली, सगळ्यांना दर्शन दिलं आणि परत पळत गेली. परत जाता जाता मी पाहिलं एक जण आपण डबा बांधून घेतला बाबांनी, गाडीत जेवणार आहे आता बाबा, आणि दोघं बोलत असताना सांगत आता डबा बरोबर घेतला, आता गाडीत जेवायचं. आणि तिथं उतरलं का कोणी म्हणतं का आले, कोणी म्हणलं का आम्हाला त्यांना पण मला पण नाश्ता करतात का, काय आम्ही कापचे धन काय नाही. एखाद्या फाटीवर थांबता येत नाही बाळू महाराज. आता ते बाळू महाराजांचे भव्य पुढं लखमापुरीला, आणि आम्हाला कार्यक्रमाला जायचं म्हणून बाळू महाराज येऊन तिथं टाकळी फाटीवर थांबले, तिथून मला पुढं जायचं म्हणून आमची गाडी थांबली. तेवढ्यात मोटरसायकल आली, दोघं तिघं म्हणते पा बाबाची गाडी टाकळी फाटीवर, पाऊस कसा येईल नाही कळलं का. आता आम्ही थांबलो का म्हणून त्यांना घेण्यासाठी, म्हणून काही बंधनं असतात आम्हाला. काय खायचं, पुढं खायचं, आणि तुम्हाला बंधनं नाही असं नाही, तुम्ही काही खायचं नाही, काही प्यायचं नाही. लय वायर दिले भोजनची बरं का. लक्षात ठेवा, एक वाक्य एका तासात मी आवरणार बरं का, एका तासात आवरणार एक वाक्य. भाग्यवान माणसं आहे आपण का आपल्याला रस्ता दाखवणारी माणसं भेटली. जगाच्या इतिहासात रस्ता दाखवणारे माणसं नाही, वाट दाखवणारे माणसं नाही, वाट लावणारे माणसं. विठाला नारायण बाबांनी जो रस्ता आपल्याला मार्ग दावून गेले गेले आधी वैकुंठवासी गुरुदेव नारायण बाबाने आपल्याला मार्ग दाखवला. वैकुंठवासी भीमसिंह बाबाने आपल्याला मार्ग दाखवला. वैकुंठवासी गोरक्ष बाबाने आपल्याला मार्ग दाखवला. त्या मार्गाने आपण चालल्यामुळं आपल्याला अडचण नाही. मला आठवतं मी येळीतून एकदा एका कीर्तनाला इथं पायी आलो होतो.
वैकुंठ अशी गुरुवारी भीमसिंग बाबांचं कीर्तन आहे. मला आज काही ती गवळण आठवते तुझ्या संगती. आवाज आहे कानावर, चांगला आवाज कानावर राहून द्यावा. तुम्ही जागी का? तुझ्या संगती झाली आमुची निश्चिंती. बाबांनी त्याच्यात एक शब्द सांगितला होता का भाग्यवान माणसं आहे आपण का या संतांची संगत घडते. भगवान बाबा असो, वामन भाऊ महाराज असो, नारायण बाबा असो, या संतांची संगत आपल्याला घडते. संगत घडती म्हणजे यांनी सांगितलेले शब्द पेनेचे पंथे चालू जातात, न पडे गुंता कुठे काही. अशा संतांच्या आशीर्वादाने आपण हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम करतात. म्हणून आपल्या सगळ्यांच्या चिंतनासाठी गुरुदेव नारायण बाबांच्या पवित्र समाधीवर जे पुष्प वाहते कीर्तन पुष्प, त्याच्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय या आपल्या अभंगात गोकुळाचं वर्णन करतो. छोटस खेड आहे गोकुळ, लई मोठी वस्ती नाही. एखादं कार्य करत असताना लई मोठी वस्ती लागते असं नाही. तुम्हालाही कार्य पुढं करायचंय, ध्यानात आहे ना. सगळ्यांचे फोटो आहे भारतवाडीच्या सप्ताह. आणि संतांचं कार्य करायचंय. संतांचं कार्य करत असताना कमी पडत नाही. हे नारायण बाबांचे विचार आहे आमच्याजवळ, गुरुवारी भीमसिंग बाबांचे विचार आहे. आणि त्या विचाराने आम्ही चालत असताना आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. सर्वसाधारण माणूस आहे. मी लई मोठा महाराज नाही बरं का, लई मोठा महाराज नाही, पण बाळू महाराज आत्मविश्वास सांगल दादा लई मोठ्याचा आहे बरं का, लई मोठ्याचा आहे. 2 मिनिटात जर देवगडला फोन लावला ना, 2 मिनिटात उचलतात. देवगड त्याच्यानंतर सराला व्यक्त महाराजांना फोन लावला तर 2 मिनिटात उचलतात. आणि 2 मिनिटात गुरुवारी शास्त्रीला महाराजांना फोन लावला का 2 मिनिटात. इतका आत्मविश्वास आहे त्यांच्यावर माझा. तो अगदी फोन जर लावला आणि ते जर एखाद्या फोनवर बोलत असले, माझं फोन लावतो बरं का. एक वाक्य लक्षात ठेवा, आपण त्यांना फोन लावतो, आपण त्यांच्याकडे जातो. सर हे लक्ष नाही, त्यांचं आपल्याकडे लक्ष आहे. हीच आपलं खरं केले संती कल्पांती सरेना. या संतांची कृपा आहे. वैकुंठवासी नारायण बाबांचा तर आम्हाला आशीर्वाद आहे. आमच्या संस्थांना आशीर्वाद आहे. कुठल्याही प्रकारची अडचण पडत नाही का या संतांचे विचार घेऊन आपण चाललो तर आपण सुखी. तुकोबराय गोकुळाचं वर्णन करतात. छोटस खेड आहे बर का, छोटस खेड आहे. वास्तविक पाहतात गोकुळचं बाजारचं गाव, वसू जळगावचं बाजारचं गाव कोणतं? पाथर्डी. लाईट आली असली तर जनरेटर बंद करवा. लाईट आली का मग राहू दे. पाथर्डी मोठी का वसू जळगाव मोठं? पाथर्डी मोठी. तसं गोकुळचं बाजारचं गाव आहे दादा मथुरा. तुकोबराय त्या मथुरेचं वर्णन करत नाही. जवळच असणारं कुरुक्षेत्र, भगवान परमात्म्याने जिथं गीता सांगितली त्या कुरुक्षेत्राचं वर्णन करत नाही. जवळ असणारा हस्तिनापूर, त्याला दुसरं नाव आहे आता. काय नाव आहे? शिकलेले त्याला नाव आहे दिल्ली बर का. तुकोबराय त्या दिल्लीचं वर्णन करत नाही, गोकुळाचं वर्णन करतात. काय कारण? पहिल्याच्या
छोटस खेळ आणि तुकोबराय त्याचं वर्णन करतात. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. लेखा म्हणजे ए रेखा. रेखा पुढे. लेखा म्हणजे गणित. गणित करता येत नाही इतका आमाप असणार गोकुळ सुखी आहे. काय कारण? दुसरं चरणात कृष्णानंदा घरी आमाप असणार तिथं सुख आहे. आणि सुखाचं प्रतीक काय केलेलं आहे? तिसरं चरण. संपूर्ण गोकुळात आनंदाचं प्रतीक म्हणून गुढ्या उभारलेल्या गुढ्या. का? तिथं भगवान गोकुळ सुखी आहे. जिथं देव, जिथं संत, जिथं संतांच्या कार्यात सगळे तत्पर आहे. आमाप सुखी आमाप भाग्यवान माणसे आहे. जेवढं आपल्या परिसरात पावसाने नुकसान केलं नाही, आपल्या परिसरापेक्षा बाहेर खूप लोकांचं नुकसान झालं. कारण कुठंतरी आपले 1 क्विंटल कांदे जर पिकले तर कुठेतरी 100 का किलो होईना, 10 किलो होईना, कुठेतरी भगवानगड असो, गैनाथगड असो, तारकेश्वरगड असो, कुठेतरी आपला संसारातला खर्च होत असल्यामुळं, हा धर्म आपण सांभाळत असल्यामुळं सर त्या धर्मशक्ती सांभाळण्यानी शक्तीने आपल्याला मोठमोठे आघात नाही, मोठमोठे आपल्यावर नुकसान नाही. नाहीतर जिकडं तिकडं या पावसाने पाऊस केव्हापासून सांगून कोणी षष्टीपासून माझं पाऊस लागलं. षष्टीपासून 8 दिवस झाला का पाऊस, 8 दिवस झाला का पाऊस झाला. आमचं तर काय, आमचं काही नुकसान नाही, पण तुमच्या नुकसानात आम्ही दुःखी. वाक्य कळलं ना? तुमच्या नुकसानात आम्ही दुःखी. मला अपेक्षा होती एखाद्याने टाळी वाजव. आता काय वाजू का? कारण हे कळणं अवघड आहे. आमचं तर दररोज चालू आहे. वारकाच्या वाटीत पाणी असलं का नाही कळलं का?
हे कथा कीर्तन पाऊस पडला नाही पडला तरी आमचं चालू आहे. पण शेतकरी राजाचं खूप काय असणार आहे, नुसकान आहे. हा, पण त्याच्यातल्या त्याच्यात आपण या भाऊ बाबा नारायण बाबा या संत लोकांनी आशीर्वादाने आपण सुखी, आपलं लय पतन गोकुळ सुखी आहे. किती सुखी आहे, अंत पाराला येईल का सुखी आहे, तिथं ते बाळकृष्णानंदागरी सगळे लोक असणारे आनंदात आहे. आणि आनंदाचं प्रतीक म्हणून गुढिया तोरणे करती कथा. कथा ऐकली पाहिजे. पूर्वीच्या काळात मारुतीच्या मंदिरात कथा असायची, रामविजय कथा, भक्तिविजय कथा. कथा ऐकल्याच्या नंतर आपण कसं जगावा, भावाने भावाशी कसं वागावा, सौतीने पुढे गद्या कसं वागावा, भावकीत कसं राहावा, एक कथा याच्यात असणारा बोध कथा असल्यामुळे जीवन कसं जगावा, सुख समाधान मिळत होतं. गोकुळात सुख समाधान आहे, कथा कीर्तने. आणि इतका कथा कीर्तने तुकोबराय सांगतात त्या गोकुळवासी लोकांना छंदच लागला. त्याचे नाव पंढरपूर रे. तिला मोकस चार भुज त्यास पाहिला 16,000 रे. 16,000 108 सुंदर देखण्या अशा पूर्व कामाच्या बरोबर हटाच्या नावाचं नामदेव महाराज वर्णन करतात. सुंदरपणाची
दिली नाही बरं का, करून आणली. दिली वेगळं, करून आणलं वेगळं. घरी आल्याच्या नंतर ते मास्क आडर कळणार ना कोराय सांगतात रांगत असताना बर का त्याने तळ हात तळहात टेकित रंग गुढ्या मे रांगत रमणी रंगात रंगी रंगात तुझ्या देखीलास. ते पोरग रांगायला लागले, कृष्ण भगवान रांगायला लागले. पहिला त्या पोराने जसं भगवान परमात्मा रांगायला लागले तळ हात ठेवला आणि तळ हात ठेवल्याच्या नंतर त्या भूमीला नमस्कार केला. पहिला असणारा कोणता गुडघा पुढे केला? डावा. बर का महिला मंडळ, पोरग रांगायला लागलं तर लक्ष द्यावा. कोणता गुडघा नाही रांगत तिथंच सावध व्हायचं. डाव्या गुडघ्याने जर रांगायला लागलं तर सत्य करील. डाव्या गुडघ्याने जर रांगायला लागलं तर नारायण बाबाच्या पुण्यतिथ्या करील. डाव्या गुडघ्याने रांगायला लागलं तर गडाला दान देईल. डाव्या गुडघ्याने जर रांगायला लागलं गावाचा उद्धार करील. डाव्या गुडघ्याने रांगायला जर लागलं तर परिसराचा उद्धार करील. नवे नवे तो सगळ्या जगाचा उद्धार करील. कोणतं पोरग? डाव्या गुडघ्यावर. मला एकाने विचारलं उजव्या गुडघ्यावाला काय करील? म्हणलं मी तो अभ्यास करीत नाही आणि केला नाही आणि करणारा नाही, काय करायचं? विठाला परमात्मा रांगायला लागले. पुढं गल्लीत असणारे खेळायला लागले. गवळणीच्या खोड्या करत असताना एका एका गवळणीच्या घरी लावा, दही दूध खावा, त्या गवळणीची चेष्टा करावा. एकच गवळणीची यशोदे कृष्णाला सांगावे गुळगुळी सांगायची परवाला आमच्या घरा दागिनीचा घेऊन टाकाला देवा सांगायची. अगं यशोदे, अगं तुझ्या कारत्याला काही सांग. जर का आमच्या घरी आला तर बघ त्याचा बेतच बघते. भगवंतानी सांगितलं आलोच आजच येते. आणि गेला भगवान परमात्मा तिच्या घरी. आपल्या घरी आपल्या गावात चांगले माणसं यावा बर का, भाग्यवान माणसं आहे. वैकुंठ अशी भगवान बाबा, गुरुवारी भीमसेन बाबा, नारायण बाबा, खंडो बाबा या थोर संतांचे पाऊल आपल्या या भूमीला लागलेले. या गावात आल्याच्या नंतर या भूमीचं जरी दर्शन घेतलं, या संतांचं दर्शन घेतल्याचा आनंद मिळत असतो बरं का. या संतांची शक्ती म्हणून घरी कोण यावा? घरी कोण यावा? सज्जन माणसं यावा, देव मान्य माणसं यावा. नाहीतर काही काहीच्या घरी येतात ना आहे का नाही कळलं का. हा भगवान त्या गवळणीच्या घरी गेले. काय दही दूध खायचं ते खाल्लं. हळूच बरं का ते दोघं झोपले असता हळूच भगवान परमात्म्याने काय केलं, तिची दाढी घेतली आणि याची वेणी घेतली. दाढीची आणि वेणीची अशी गाठ मारली आहे ना. नाही का? नाही ते मला आता वय झाल्यामुळे लक्षात येत नाही. तुमचं बघू ना लक्ष पण इकडे. हां तुमचं लक्ष फक्त भाकरीकडे दिसते. तिची वेणी माझ्या ध्यानात नाही. मला काय गोळ्या नाही चालू नाही कळत. तिची वेणी आणि याची दाढी हळूच गाठ मारली आणि बाहेर निघून आला. मला एकाने विचारलं सर ही दाढी वेणीची गाठ मारूस तर हे जागी कसे नाही झाले? अरे त्या काळच्या वेण्या आताच्या बघा आता पदर सावरायला लागल्या बाया. आताची उभं शिरीची शब्द काही आता दाढीच पत्ता नाही. दाढी वेणीची गाठ मारली. पूर्वीच्या काळात महिला मंडळ आमच्या लवकर उठायचं म्हणून ती गवळण उठायला गेल्याच्या नंतर तिला विणीला आखाडा बसला. काही कळतच नाही तुम्हाला.
आज नारायण बाबाची पुण्यतिथी, आदिनाथ बाबा यांची, रामगिरी बाबाचा कार्यक्रम. हो असं शेवटी त्याने सांगितलं, तू कशाला माझी दाढी ओढी केली? शेवटी लक्षात आलं दाढी विडीची त्या कोपऱ्यात जाय येड्या सांगितलं जाई नाही, दोघाला जावं लागेल. मध्ये थांबा आडवा आला. असा हा भगवान अनेक लीला करत असताना, अनेक लीला करत असताना यशोदी कंट्रोल. एक लीला सांगतो, एक लीला सांगतो आणि लगेच प्रसाद. कारण भगवंताच्या सगळ्याच लीला सांगायला गेलं का शिवाजी महाराज 8 दिवस सप्ताह जरी ठेवला, महिनाभरी जरी सप्ताह ठेवला, तर भगवंताच्या लीला संपणार नाही. फक्त 1-2 लीला पाहू आपण 4 वाजूस्तर आणि आवरून घेऊ. जरा जडत जाईल का? एक लीला विठाला परमात्मा खोड्या करतो, चोऱ्या करतो, सगळं गोकुळात माहीत झालं. त्या गावात एक पाहुणी आली होती, पाहुणी. आणि त्या पाहुणीच्या कानावर गेलं, असा कसा कृष्णाबाई चोऱ्या करतो, मारामारी करतो, गवळणीच्या खोड्या करतो. अगं बाई, आमच्या गावात जर असं एखादा अगुचर लेकरू असतात ना, आमच्या गावाने त्याला नीटच केलं असतं. भगवंताने सांगितलं मला नीट करते, थांब तुलाच मी नीट करतो. आणि भगवान परमात्मा तिच्या घरी गेली. ती झोपलेली होती पाहुणी बघून. ती मुलीकडे आली होती, कुरड्या पापड्या करायला मुलीला भेटायला आली होती. भगवान परमात्मा तिच्या घरी गेले, तिच्या तोंडवून असे हात फिरवले. अशा हात फिरवल्याबरोबर काय चमत्कार झाला, त्या म्हातारी गवळणीला शेळीच्या शब्दा एवढ्या मिशा आल्या. बाया म्हणजे तुम्हाला काय काढायला जायचं का? शेळीच्या शब्दाने मिशा आल्या. ती गवळण पहाटे उठली बाळू महाराज. आता पहाटे उठल्याच्या नंतर या भूमीचं दर्शन घेऊ. अरे या महाराष्ट्राच्या भूमीचं खूप आपल्यावर उपकार आहे. या भूमीचं दर्शन घ्यावं, तिला नमस्कार करावा. ए माय भूमी तुझे फेडीन पांग सारे, आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे. हे माय भूमी तुझे फेडीन पांग सारे, असा नमस्कार करावा. काही नमस्कार नाही, काही नाही, उठलं का तसंच चाललं. एक तर उठलं तसंच चालत, फाटकी रग होती पायात गुतलेली तशीच गल्ली. बायकोना सांगितलं इकडं बघा ना, ती रग बी काही आवरून जाणं बाहेर जायचं. हा 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 मला माहिती वावण्याची, आता बरं आहे तिलाच बोलायला लागलं. आपलं उठणं वेगळं, उठली ती गौर. भूमीचं दर्शन घेतलं. कृष्णाय वासुदेव हरे परमात्मने प्रेम कृष्णाचाय गोविंदाय नमो नमः अशा हात करायला गेल्याच्या नंतर ते विषय हातात आलं. आपल्या असं खूप असे विषय हातात आले. माझ्याकडे काय बघत मला विषय मी सांगायची विषय आला. लागली रडायला, पुरीला हात मारायला लागली. आके ए आके, अगं इकडे ना आके, अगं हे काय झालंय आता, काय सांगू बाई काय बाप आला ग. आजीला सांगत म्हणून आलं ती बाई एक काकड्यावाले झोप येऊन दे ना. भजन झालं का काकडा, काकडा झाला का पार आहे. आके इकडे ते ये ना. पोरगी उठली आली. 4-4:30 वाजली. पोरीनं बॅटरी समजून चालू बाई. अगं बाई काय नाही इतके विषय बाई. ए बाई काय सांगू माझ्या बापाला आता. बाई अगं काय झालं, मीच त्यांना म्हणले होते बाईला 15 दिवस पाठवून द्या. अगं बाई तू काय केलं, एक तर बाई तुला दिवस नांदत नव्हती ग. काय झालं बाई, माई मी आळला लागल्याच्या नंतर पाहुणा कुठं तरी पाठ्यात वगैरे झोपला होता. हे कमरा आळलातात म्हणजे काय तुम्हाला चावलं का काय, कोणी नेलं काय. सांगितलं इकडे या ना, इकडे या ना गोकुळच्या बापा. हे गोकुळच्या बाप इकडे या, काय झाले. ते पळत 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 आलं. त्याच समजून चालू मामी. अरे
उठे मामी काय काळजी करू नका, काय काळजी करू नका. पळत पळत वारता पर्यंत 4:30-5 वाजले. हे मामा पाय पाय पडतो. हे 200 नाही, 500 रुपये घे. चाल चाल चाल. नाही 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 चला बायकोन सांगा. एक तर लॉकडाऊन मध्ये धंदा नाही झाला, तो 500 देतो ना एका दाढीची. हा उठा उठा उठा. ते उठलं, ते सामान घेऊन आलं. सामान घेऊन आलं तर पाहिलं, थोडं उजडायला लागलं होतं. असं पाहिलं की बाबा बाबा आपल्याला नाही जमत. या बा 1000 गाड्यामध्ये काहीतरी त्याने पाणी घेतलं, मिशीवर टाकलं. तांभर पाणी नाही भाऊ, बादली भर पाणी मिशीवर टाकलं तरी त्या मिशाने झालं. डांगरे महाराज किती आता देवाने मिशा तयार केल्या. हे गल्लीत गर्दी झाली. एखादं बरं का म्हणलं, एखादं तुम्हाला पेपरला बातमी द्यायची म्हणली का, त्या पेपरच्या यांना सांगायचं. पेपर तरी छापून यायला वेळ लागेल, फाटेवून यायला वेळ लागेल, आणि सगळ्या गावात बातमी. हा शिवाजी महाराजाची रांग लागली. 1000-2000 बाया त्या वाड्यात. मी तिथंच होतो. काय झालं काय झालं, सगळ्यात बाया गंमत बघायला नसतात. एक जणी नाही सांगत, पाहुणी एक पाहुणी जणी तू 8 दिवसापासून बघत आहे. हे घर ते घर, आमच्या गल्लीतली ती बांडी कुत्री कमी फिरवली. हे घर ते घर इतकं फिरली तू. आमच्या कृष्णाला काही बोलली का गो. एक वाक्य ध्यानात ठेवा, काही विचार जर नाही आवडले तर मौन धरायचं बर का, पण कोणाचा शाप घ्यायचा नाही. काही गोष्टी नाही आवडल्या घरी बसून राहायचं. काही गोष्टी नाही पटल्या, काही गोष्टी नाही पटल्या. ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानदेव मौन धरोनी श्रीहरी सदा, निवांत बसायचं. त्याप्रमाणे एका गवळणीने पाहिलं आणि सांगितलं, अगं पाहुणीबाई तू काही बोलली. हो बाई म्हणले, या तोंडानं चुगली केली ना, हे तोंड लई वाई बर का, लई तोंड वाई. आपल्या गावात पाहुणा असेल, आपले नातेवाईक असेल, त्या पिंपळगावांना नवीन पोरगी नांदायला आली आणि पाण्याला आली. हापशावर पाण्याला आली. पाण्याला आल्याच्या नंतर आया बायाने विचारलं, कोणाची सुनग कोणाची सुनग. तेवढ्यात एक जणी जिभली मारली. अगं तो येडा रामा नाही का, बरोबर आहे. हा त्याची बायको. नांदायला 2च दिवस झाले होते. येती जाती आली होती. येडा रामा महानवरा म्हणजे महान माझ्याकडे काय बघा. जे तिला राग आला, मोकळं भांड घरी नेलं. सासू पुढं आदळ पिशी भरली, जे गेली. नारदाच्या गांधीवर सांगतो, आलीच नाही, फारकती घेतली. हा फक्त हिच्या तोंडाने कुटाणा एवढा केला. तिला शाप लागला असं. हा शेवटी तिला दुसरं लग्न करावं लागलं. दुसरं लग्न करत असताना कसं करावं लागलं असं, कुठं तरी आडलं नाडलं ठिकाणीच गेली ना. याला परत दुसरी बायको बघावं लागली. त्याला कशी मिळाली असं, आडलं नडलंच ना. हे तोंडाने चुगली गेली. म्हणून तोंडाने चांगलं बोलायचं. नाही गोष्टी काही आवडल्या तरी चालत. उठाला अगं तुझ्या कृष्णाबद्दल काही बोलली का काय. हो बाई बोलले ना मी. मग क्षमा माग बर का. लक्षात ठेवा, किती जरी आपण चुकलो, शेषूपाला इतका आपले अपराध होणार नाही. आपल्याला आपण आपल्या जीवनात जर चुकलो, रस्ता जर चुकला तर माफ करायला आपल्याला भगवान बाबा, वामन भाऊ महाराज, नारायण बाबा, खंडोबाबांची शक्ती आपल्यामुळे असलं. फक्त त्यांच्या समाधी जवळ जायचं, बाबा भाऊ नारायण बाबा आम्ही चुकलो, आम्हाला माफ. त्याप्रमाणे तिने डोळे झाकले आणि कृष्णा मी चुकले रे बाबा, मला माफ करा. आता कृष्णा मी चुकले. भगवान परमात्म्याने तिला माफ केलं. तिच्या मिशा गळून पडल्या. असा हा भगवान अनेक लीला करत असताना, अनेक गवळणीच्या फड्या करत असताना यशोदेने सांगितलं, कृष्णा मी आता तुला शाळेत घालते.
आणि त्या काळची शाळा म्हणजे गोंधळे सगळ्यांकडे गाई पाहिजे. वाक्य ऐकायचं. जर वाक्य पटलं तर टाळी वाजवा आणि नाही पटलं वाक्य ऐका. नाही पटलं वाक्य ऐका. नाही पटलं तर टाळी वाजवा आणि नाही पटलं बऱ्याचशा बाजरीची भाकरी उरतील ते घेऊन जा. नाही कळलं पाहिजे बरं का. काय वाक्य? गायी सांभाळा. गायी सांभाळा. जिथं असणाऱ्या गोशाळा आहे त्यांना मदत करा. नाही तिथं मदत केली तर कुठेतरी गायीच्या नावाचा रुपया डब्यात टाका आणि तोच रुपया कुठेतरी असणारे गोर गरिबाचे अनाथ मुलं आहे त्यांना मदत करा. बर का. आता तुम्ही एक फटाकडे वगैरे वाजवले का? क्षमा मागून बोला, हे माझ्या विचाराचं जरा बाजूला आहे. बरं, हे एवढे मोठे फटाकडे वाजवण्यापेक्षा जी गावात अनाथ मुलं आहे, एखाद्या हायस्कूलवर अनाथ मुलं असेल त्यांना कपडे द्या. बार होतो तेवढ्या पुरतं तेवढा झोराळा उठतो. बर का. कुठेतरी गावात एखादं कुटुंब जर गरीब असेल, एखाद्या गरीबाची मुलगी असेल तर त्या गरीबाच्या मुलीच्या असणाऱ्या लग्नात अन्नदान करा. कुठेतरी असा आपण धर्म सांभाळला पाहिजे. अशा पद्धतीचं भगवान परमात्मा गायी घेऊन रानात गेल्याच्या नंतर तिथेही खेळ खेळत असताना तिथले खेळ म्हणजे दांडू काय, चेंडू काय असे अनेक खेळ खेळत असताना गोपाळाने सांगितले, कृष्णा आम्हाला भुका लागल्या. सगळे एकत्र जमले, सगळ्यांना काला वाटला, सगळ्यांनी काला खाल्ला. गोपाळाने सांगितले, कृष्णा आम्ही यमुनेवर जातो, हात धुवून येतो. भगवंताने सांगितलं नाही, यमुनेवर जायचं नाही. काल्याचे आमिषी देवगडी झाले माशी. अरे हा काल्याचा प्रसाद घेण्यासाठी, नारायण बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी हे असणारे देव देवता स्वर्गातून आलेले. कोणत्या रूपात आलेले? माशाच्या रूपात. यमुनेवर हात जायचे नाही. एकाने विचारलं, त्याचं नाव पेंद्या, या असाच होता जाणून. कृष्णा म्हणजे हात खरकटे हात कुठं धुवायचे? भगवंतानी सांगितलं, हे खरकटे हात आपल्या टिरीला पुसायचे. एकाने विचारलं, कृष्णा आमचं कालवंत लई तिखट होतं. एकाने विचारलं, कृष्णा यमुनेवर हात का धुवायचे नाही? ते देव स्वर्गातून आलेले, त्यांना काला का खाऊ द्यायचं नाही? भगवान सांगतात त्यांना काला खाऊ द्यायचा, पण त्यांना काला खात असताना त्यांना सांगायचं, बाबा अरे तुमचं पुण्य सगळ्यांचं शिल्लक आहे. तुमची पुण्याची घरं, नामरूपी चावीने ती पुण्याची घरं उघडा आणि तो प्रसाद घ्या. त्याच खुणा आपण करायच्या. ज्याला ज्याला हात असेल त्याने हात वर करायचा. पलीकडं
पलीकडचे मामा सगळ्यांनी हात वर करायचे हा. हा, हे पुण्याचं घर आहे आणि ही नामरूपी चावी, ही नामरूपी चावी, श्रद्धारूपी चावी, प्रेमरूपी चावी, प्रेमरूपी चावीने ही पुण्याचं घर उघडल्याच्या नंतर आपल्याला वर्षभर नाही आयुष्यभर काही कमी पडत नाही. जिथं आपले लेकरं बाळा असून तिथं आपण नामस्मरण केल्याच्या नंतर आपल्या लेकरा बाळाला पुण्य मिळत असतं. विठाला 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 विठाला. ए टाळी वाजवायची रे. भगवान सांगतात भक्तीचे जर नामरूपी चावीने जर उघडले तर प्रसाद वर हात करावर. एवढं सांगून जर नाही ऐकलं तर चाला नाही म्हणून सांगा. नाही नाही हात करावर हात करा. नाही 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 म्हणून सांगा. भगवान सांगतात जसे आले तसे जा. जर नामस्मरण करायचं नसतं चाला नाही घरी जा घरी 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 जा. भगवान सांगतात एवढं सांगून त्यांनी जर ऐकलं नाही एवढं ऐकलं नाही तर काय करा. नामस्मरण जर त्यांनी नाही केलं त्यांना हकलून लावा हुसकून लावा हुसकून लावा. महिला मंडळ टोपरेवाले उपरणेवाले रुमालवाले रुमाल. महिला मंडळ साडीचा बदल रे साडीचा बदल. आज असं नाही असं गोल गोल वर हात करा वर वर वर. हे बोली वर हात. हा वर हात सगळ्यांनी पत्र ठेवायचे. भगवान सांगतात ते देवदेवता मासाच्या रूपात आलेले त्यांना म्हणा जर नामस्मरण करायचं नाही तर तुम्हाला आम्ही हकलून देऊ. जे नामस्मरण करतील श्रद्धा ठेवतील त्यांना कसा. टाळी वाजवा टाळी टाळी. आता वर हात करा वर 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 वर. वा 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 वा. नारायण बाबाजी भगवान बाबाजी झालेली सेवा नारायण बाबांच्या पवित्र चरणावर हे पुष्प अर्पण करून आपण बहुसंख्येने सगळे उपस्थित राहतात. बोलायचं पण बोला. माझं झालं. तुम्ही 2 मिनिटं खाली बसा. नाही करताय पुढचं निवेदन खाली बसा. पुढचं गाव करायला संधी दिली पाहिजे. बोला.